पायावरी या वारकरी संतांच्या खऱ्या अर्थाने सर्व जमलेले आपल्या मिस्त्री काकांच्या या ठिकाणी पुण्यस्मरणार्थ जे जमले आहेत त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थाने पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम संत पुण्यस्मरण म्हणजे काय? गेलेल्या व्यक्तीने केलेल्या पुण्य कार्याचे स्मरण त्याला पुण्यस्मरण असं म्हणतात। आणि जो काहीतरी चांगलं पुण्य समाजासाठी देशासाठी आपल्या परिवारासाठी करून जातो त्या व्यक्तीच्या खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण होतं बरं का। नाही तर बाकी नसले दावा आणि पंचायत राज दावा सुद्धा पूर्ण करतात नाही असं सुद्धा आहे। पण खऱ्या अर्थाने कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच्या हरिक वाटे देवा, जसे माणूस असतो फळ तसं बी असतं। आणि खऱ्या अर्थाने आपल्या शंकर दादांना चारही मुलं सात्विक भावाचे निघाले आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचे हे चौथं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरे होत आहे। खऱ्या अर्थाने ज्यावेळेला शंकर दादांनी या ठिकाणी मुलांची नावं ठेवली त्याच्याबद्दल जर विचार करायचं म्हटलं तर मोठ्या मुलाचं नाव पंढरीनाथ। कोण आहेत पंढरीनाथ? इथनी पंढरीनाथ कोण आहेत? पंढरीत वास करणारे विठ्ठल, श्री विठ्ठलांचे नाव त्यांनी मोठ्या मुलाला दिलं। विठ्ठलाचे ते निस्सिम भक्त होते। पुढचा मुलगा 2 नंबर पांडुरंग। कोण होते पांडुरंग? ज्याने पांडुराजांच्या मुलाला रंगवलं कोण होता? पांडुराजाच्या मुलाच्या घरी श्रीकृष्ण भगवंत बर का। 3 नंबर मुलगा म्हणजे गोकुळ, जो श्रीकृष्ण भगवंत ज्या गोकुळ नगरीमध्ये वास करत होता ते पूर्ण गोकुळ नगरी त्याने पवित्र केली आणि गावाच्या नावावरून त्याला ओळखू लागले ते श्रीकृष्ण भगवंत म्हणजे 2 नंबर। चौथा म्हणजे भगवान, शंकराचे दुसरं रूप भगवान। चौथा मुलगा म्हणजे भगवान आणि 5वा मुलगा म्हणजे भोलेनाथ जो कीर्तन करतोय बर का। असे नाव त्या ठिकाणी काकांनी खऱ्या अर्थाने ठेवले आणि एक कन्या त्यांच्या पोटी आली तिचे नाव सुद्धा राधिका असं ठेवलं बघा। हे नाव ठेवण्याचे कारण काय? आपसुक ज्या वेळेला आपण आपल्या मुलांना आरोळी मारतो ना त्यावेळेला आपल्याला मुखात देवाचे नाव येईल आणि खऱ्या अर्थाने नाव घेतल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होईल एवढा सात्विक भाव त्यांच्या त्या ठिकाणी नाव ठेवण्यात होता। बरं जाऊ द्या, तेवढे दूरदृष्टी होते। पत्नी ज्या वेळेला त्यांनी सहचारीने निवडली तिचे नाव सुद्धा भागाबाई म्हणजे भागीरथी। कोण होती भागा? भागा कुठून आली? शंकरांच्या भगीरथ राजाने ज्या वेळेला तिला पृथ्वीवर सोडली तर दुसरीकडे सोडली तर पोरच निघू शकत पृथ्वीला, म्हणून तो भार शंकराच्या डोक्यावर दिला। कारण की भगीरथीच्या म्हणजे भागाचा भार हा या मृत्यू लोकात शंकरच पेरू शकतो, म्हणून भगीरथ राजाने ती भागा गंगा शिरावरी, कोणाच्या शिरावर? शंकराच्या शिरावर। आणि मग खऱ्या अर्थाने भगीरथी म्हणजे जिने पेलू शकतो त्या शंकरालाच खऱ्या अर्थाने भगीरथी दिली। आणि हा योग या ठिकाणी घडून आला। सज्जन हो, पुण्यस्मरणाबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर सर्व लोक करत नाही। एका बापाने घासून आपल्या मुलाला शिकवलं, उच्च शिक्षित केलं, त्याला अमेरिकेला शिकवायला पाठवलं। तिथं गेला, शिकला, तिकडे लग्न बी करून घेतले, मुलं बी होऊन गेले। 10-12 वर्षाने तो इकडे आला। बाप अंगणात बसून झाडाखाली पेपर वाचत होता। आला समोर उभा राहिला, म्हणजे याला पाठवलं होतं एकाला आणि तिकडून घेऊन आला 4। काय कमीत कमी मिस कॉल तर करायला होता। मी लग्न केलं, 4 दिवस मुलगा राहिला, निघून गेला। कालांतराने बापाने त्या टेन्शन मध्ये 2 महिन्यात देह ठेवला। मुलाला फोन केला, लोकांनी तुमचे वडील सरले, देवाघरी गेले, त्यांच्या अंत्ययात्रेसाठी या। हा म्हणाला मला सुट्टी भेटणार नाही, फार तर व्हिडिओ कॉल करा, मी अंतिम दर्शन त्यांचे घेऊन घेतो। व्हिडिओ कॉलने दर्शन घेतलं। लोक म्हणाले कमीत कमी 10 दिवसात तू 10व्यासाठी ये। हा म्हणतो मला सुट्टी नाही, मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे फोन पे टाकून देतो, तुम्ही अंत्यक्रिया। असा एक परिवार
आणि हा एक बारी परिवार की जो आज 4थं पुण्य स्मरण करतोय, भाग्यवान येते. आणि भजन पूजन कोणाच्या दारी होतं? भाग्यवंता घरी कोणाकडे होतं भजन पूजन? भाग्यवंताकडे. आणि करणारही भाग्यवान. दुर्भागीचे काम नाही की तो मायबापाच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करेल. पुण्य फळले बघा दिवसा जाणाराही भाग्यवान, कार्यक्रम करणाराही भाग्यवान. हे कार्य पुण्याशिवाय होत नाही. आणि 4 वर्ष झाले आपल्यातून काका निघून गेले. आणि सज्जन हो, खऱ्या अर्थाने या लोकात प्रत्येकाला मरावं लागतं. कारण की हा लोक कोणता आहे? मृत्यू लोक. गीताकार म्हणतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. या सृष्टीवर जो जन्माला आला त्याला या 5 अवस्थेतून जावं लागतं. एक म्हणजे जन्माला आला तो एक. मृत्यू, जो जन्माला आला त्याला मरावं लागतं. का कोणी वाचणार आहे? आयराणी भाषा अंबरणा पाटा कोणी बांधली आहे का? नाही. पण प्रत्येकाला काय वाटत की मी वाचावे मरच पण लोक माणूस संसार. जन्म मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण प्रत्येकाला येणार आहे. व्याधी म्हणजे आजार, प्रत्येकाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजाराने ग्रासलेला आहे. आणि 5वं म्हणजे दुःख, या जगात सुखी कोणी नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तुझी शोधून पाहे, मनात वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगनी प्राप्त झाले. जगात सर्व सुखी कोणी नाही बर का. कमी अधिक जे सुख दुःख आपल्याला भेटते ना, ते आपल्या आपल्या पूर्व पुण्यानुसार असतं सज्जनो. म्हणून या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला मरावं लागतं. म्हणून मरणाबद्दल कधीही म्हटलं तर या मृत्यू लोकात जो जन्माला आलेला आहे त्याला मरावं लागतं. फरक एवढा आहे, कोणाच्या गौऱ्या ओवल्या जात आहेत, कोणाच्या गौऱ्या गाडीत भरल्या जात आहेत. एकाची गाडी रस्त्याला लागली, एकाची गाडी स्मशानभूमीपर्यंत आली, एकाच्या गौऱ्या उतरवल्या गेल्या, एकाच्या गौऱ्या रचल्या गेल्या आणि एकाच्या पेटल्या. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. या मृत्यू लोकात राजा असो, रंक असो, फकीर असो, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरणाच्या बाबतीत जर म्हटलं तर या ठिकाणी वशिलाबाजी चालत, राजूदादा वशिलाबाजी राहिली असती तर करोडो रुपये भरून लोकांनी स्वतःला वाचून घेतलं असतं. मातुलेश्य गोविंद पिता यश्य धनंजया. ज्याच्या मामा अनेक ब्रह्मांडाच्या धनी परब्रह्म परमेश्वर श्री कृष्ण भगवान होते, ज्याचे वडील वीर धनुर्धर अर्जुन होते, त्या अभिमन्यूला सुद्धा मृत्यू चुकवता आला. ज्याची सून जगाची माता सीता होती, ज्याचा पुत्र एका ब्रह्मांडाच्या धनी प्रभू रामचंद्र होते, त्या दशरथाला सुद्धा मृत्यू चुकवता आला नाही. उलट 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र त्या दशरथाच्या पोटी असून सुद्धा मरताना ते जवळ नव्हते. त्याच्या प्रधान सुमंताने त्या दशरथ राजाला पाणी पाजलं सच्च नव्हतं. म्हणून या ठिकाणी वशिलाबाजी चालत नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. परमात्म्याला सुंदर दिलं. या मृत्यू लोकांमध्ये 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 88 म्हणजे 9 म्हणजे 9 ग्रह सुद्धा मरले. 10 अवतार जे आहे ते अवतार सुद्धा गेले. आणि 88,000 ऋषी जे तपश्चर्या करत होते ते सुद्धा गेले. या मृत्यू लोकांमध्ये कोणी वाचत नाही. या ठिकाणी मरावं लागतं. मग का हो मरावं लागतं म्हणतायत तुम्ही? जीव मरतो का? जीव मरतो का? जीवाचा परिचय देताना श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना
नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम कलदयन्त्यप्यो न शोषयती माता. अर्जुना, जीव हा कोणत्या क्षेत्राने कापला जात नाही, अग्नीने जाळला जात नाही, वायूने सुकवला जात नाही. अविनाशी तू तद्विती. कसा आहे जीव? अविनाशी आहे, त्याचा नाश होत. मग का हो, जर जीव नाश पावत नाही तर मरणाची अवस्था कोणाची होते? मरत काय? शरीर. शरीराचा परिचय देत असताना पुढे श्रीकृष्ण भगवंत सांगतात, शरीर कसं आहे? वासांशी जीर्णानी यथावी आहे नवानी गृह्यांती नरोपरानी तथा शरीरानी वियाय जीर्णा नन्यानी संयासी नवानी देवी. अर्जुना, ज्याप्रमाणे जुने वस्त्र झाल्यानंतर मनुष्य ते काढून नवीन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे हा जीवात्मा जीर्ण जुनं शरीर झाल्यानंतर ते शरीर ठेवून नवीन शरीर परिधान करतो. म्हणजे बदलतं ते फक्त काय? शरीर. जीवात्मा हा नित्य आहे. मग तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी विचारतो मी, सज्जन हो, ज्या वेळेला आपण आपले जुने कपडे झाले नवीन घेतो, ते आपल्या पसंतीचे असतात का दुसऱ्याच्या पसंतीचे असतात? तुम्हाला मन भाषा समजे ना का? तुम्ही काहीच बोलत ना, असं मट दिकऱ्या नसत नसता. तुम्ही बोलावणार तर मला कसं काय मजा वाटेल मन कीर्तन करायला? बोलायला पाहिजे ना. ज्या वेळेला आपण नवीन वस्त्र मॉलमध्ये दुकानामध्ये जातो आणि खरेदी करतो, त्या दुकानदारांना पसंत आले तर आपला पसंत आले, आपला पसंत ना, असं बोलत चालत राहणार. कारण की आमना रवी महाराज निघाले ज्याने कुठे हो शेगाव, म्हणून आमले टाईमवर कीर्तन आवड नाही. तुम्ही पटापट बोला नाही तर टाईमवर कीर्तन सरावणी कशी गाडी घेऊन जाईल. हा, मग जाता जाता केला विचार. कुठे होतो आपण? शेगाव ना. कपडे घ्यायला गेलो तर कपडे कोणाच्या पसंतीचे? आपल्या पसंतीचे. माय मावली कोणी? तुम्ही जर चुलाल पायला घ्या ते एकली दुखली बाई तर जात नाही, पडजा राहते. देराणी न्या, जेठाणी न्या, नन्या, अशा अड्डा जाते. आमना गाव तसं आहे, तुमना गावले असंच आहे ना. तुम्ही घ्या तडे, मग येईन बाई येईल सांगस. 8 जण वयात 16 साड्या लागायला असते बाई. कितल्या? 16. तुमले जो कलर आवडेल तो काढल्या, पण त्या साड्यातून पुढे येईन बाई जेवण आपल्यानंतर ती देस. मग तुमले त्या पटण्यात त्याला तसं तुम्ही त्या फुकटण्याला दिस तरी जे आपले पट्टीस त्या काही काही येईल त्या बी पट्टीत नाही, ती अशी ठाय किंवा सारदेस तसा ती येईल सगळी असते येईल साडी पत्नी ती नवरा सांगायचं वातून आपलतायला. म्हणजे कपडे जे ते आपण आपल्या पसंतीचे घेतो, आपल्या मापाचे घेतो. पण ज्या वेळेला हा जीवात्मा हे देह ठेवतो, त्यावेळेला देह नवीन आपण आपल्या पसंतीचे घेतो का? तेव्हा आपली पसंत चालते का? मग आपल्याला देह कसा भेटतो? आपल्या कर्मानुसार. चुकीचे कर्म केले असतील, कुत्रा पुण्य करून जन्मा येतो. माऊली परमानातून सांगतात, पाप पुण्य करून जन्मा येते प्राणी. महानरदेव 84 लक्ष योनी फिरतून आपल्याला भेटलेला आहे. तो पापाचे लक्षण आहे का पुण्याचे लक्षण आहे? आपण पुण्य केलं म्हणून नरदेव भेटलाय का पाप केलं म्हणून? हा, पुण्य केलं म्हणून. त्या वर्ष कीर्तन आहे की ना त्या तुम्ही पाप सांगतात म्हणजे माहिती पुण्याचे जे पुण्य केलं म्हणून आपल्याला नरदेव भेटला. मग तो आपण व्यवस्थित वापरला का? आपल्याला देवाने नरदेव कशासाठी दिला होता? देवे दिला देह तोया झाला फाटापाटिकेच्या. आपल्याला देवाने भजनासाठी देह दिला, पण आपण देवाचे भजन करत तोया झाला फाटापाटिकेच्या. ठीक आहे, तुम्हा मला देवाने जन्म दिला, देह दिला, बरं जाऊ द्या. आपण जे आपले घर आहे बांधले, आपण जागा आपण घेतली, त्याचे भाडं भरतो का? देतो ना कमिटी. नळाच्या नळ आपला नळ्या आपण आणल्या, खोदल्या आपण, पॅक आपण केल्या, त्याचे भाडं देतो. घर आपलं असून भाडं देतो, नळ आपला असून भाडं देतो. मग हे देह आपल्याला देवाने फुकटात दिलंय का? कशाचे दिलंय? हे देह सुद्धा भाड्याचे.